जय हिंद जय महाराष्ट्र केकेलाय मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी राज्यमंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहे। केकेलाय मध्ये सदाभाऊ आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण मालगणीमध्ये आलात, चिखलीमध्ये आपला कार्यकर्त्यांचा महामेळावा ठेवलेला आहे आणि पावसानं दडी मारलेली आहे, शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। आपण राज्याचे कृषी मंत्री आहात, एक लाडकं नेतृत्व आहात, सरकारची भूमिका आपण केकेलाय दर्शकांना या ठिकाणी सांगाल। पहिल्यांदा मी केकेलाय आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः विदर्भामध्ये आपण हे चॅनल चालवत आहात आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देत आहात आणि ते प्रश्न कसे सुटतील आणि सर्वसामान्य जनतेचं जीवन कसं सुखकारक होईल या दृष्टीनं आपण आपली सगळी टीम काम करत आहे। खरंच हे कौतुकास्पद आहे। यावर्षी राज्यामध्ये सर्वसाधारणपणे सरासरीच्या या 2 महिन्यामध्ये जून जुलैमध्ये 56 ते 57% पाऊस झालेला आहे। एकंदरीत जर आपण 355 तालुक्यामध्ये जर प्रचंडमान बघितलं तर काही तालुक्यामध्ये 25% 50% झाला आहे, काही तालुक्यामध्ये 50% 75% झाला आहे, काही तालुक्यामध्ये 75 ते 100% झाला आहे आणि काही तालुक्यांच्यामध्ये 100%च्या पुढं त्यांना टप्पा ओलांडलेला आहे। निश्चितच यावर्षीचा जो पावसाळा आहे तो थोडा उशिरा झाला पण सुखकारक आहे। काही तालुके अजून दुष्काळाच्या छायेमध्ये आहेत, पण येत्या 8-10 दिवसामध्ये निश्चितपणानं बऱ्यापैकी पावसाचं आगमन वेगवेगळ्या विभागामध्ये झालेलं दिसेल। जरी पावसाने ओढ दिली असेल तरी सध्या घाबरून जाण्यासारखं कारण नाही आहे आणि दुबारा पेरणीचं जर संकट उभा राहिलं तर निश्चितपणानं शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत दिली जाईल। हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी मदतीचा हात शेतकऱ्यांना दिला जातो। पीक विमा आणि पीक कर्जाबद्दल 2 शब्द काय सांगू शकता? एक आपल्या लक्षात येईल की 2009 ते 2005 या आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याला फारसा काही पीक विमा मिळाला नव्हता। तो सरासरी जर बघायला गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे एक 1450 ते 1500 कोटी रुपये मिळाले। पण आपल्या या प्रधानमंत्री पीक विमा योजना आपण लागू केली आणि ही योजना आपण लागू केल्यानंतर सर्वसाधारणपणे 15,148 कोटी रुपये ते पीक विम्याच्या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्याला दिले। ठीक आहे, ही नव्यानं योजना आपण राबवत असताना ह्याच्यामध्ये अडचणी आल्या आणि ह्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यशाळा घेतली, शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली, विद्वानांची मतं जाणून घेतली आणि आता आम्ही निर्णय घेतला की पीक विम्याचा अधिकारी एक कंपनीचा जिल्ह्याला राहील, तसाच एक अधिकारी प्रत्येक तालुक्याला राहील। पीक कापणी प्रयोगाच्या वेळी गावातले सरपंच प्रतिष्ठित शेतकरी यांना बरोबर घेतलं जाईल आणि पीक कापणी प्रयोग त्या ठिकाणी राज्यभर राबवले जातील। याचं कारण की नुकसान जर शेतकऱ्याला झालं तर खरोखर त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आता आपण नुकसान भरपाईचा जो निकष आहे तो महसूल मंडळ व्हायचा आहे, काही ठिकाणी तहसील मंडळ व्हायचं आहे की त्या तहसील मध्ये सरासरीपेक्षा नुकसान 70% खाली जर नुकसान गेलं असेल तर तिथं नुकसान भरपाई आपण शेतकऱ्याला देतो। काही ठिकाणी महसूल मंडळामध्ये आपण राबवलं जातो, उंबरठ उत्पन्नाचे सरासरी आपण 70% जोखीम स्तर त्या ठिकाणी ठरलेला आहे। तो जोखीम स्तर आपण आता वाढवत आहे की 90% पण तो आपण घेऊन जात आहोत। म्हणजे 10% जर खाली नुकसान झालं आणि खाली गेलं तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळावेत, ही भूमिका राज्य सरकारची। आम्ही केंद्राला तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत आणि महसूल मंडळाच्या गाव स्तरावरती आपल्याला या योजना राबवता येईल का आणि त्या दृष्टीनं काय करावं लागेल हे आपण त्या ठिकाणी आता नव्यानं प्रयत्न करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून पिकांचं आपलं त्याला हे म्हणू आपण
म्हणजे पाहणी कशी करता येईल की जेणेकरून अचूक माहिती आपल्याला मिळेल आणि शेतकऱ्याला त्याच्यातून दिलासाही मिळेल आणि शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. जी पीक विमा असेल, बँकेच्या कर्जाचा मी आढावा घेतला. 19% उद्दिष्ट बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचं बँकेने गाठलेले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज मेळावे घ्यायला मी सूचना दिलेल्या आहे. त्याचं शेड्यूल आज संध्याकाळपर्यंत मला तयार करा म्हणून मी त्यांना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आणि ज्या बँकेचं पीक कर्ज उद्दिष्टापेक्षा कमी आहे, 10%, 15%, 20%, त्या बँकेने शेतकऱ्याचे कर्ज मेळावे घ्यावेत आणि त्याच ठिकाणी प्रस्ताव स्वीकारायचे आणि त्याच ठिकाणी प्रस्तावांना मंजुरी द्यायची. आणि हे सोमवारपासून जिल्हाभर राबवण्याच्या सूचना मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पालकमंत्री त्याचा आढावा घेतील. या जिल्ह्याला एक सन्माननीय माझे सहकारी मित्र डॉक्टर कुटे साहेबांच्या निमित्ताने एक चांगला मंत्री मिळालेले आहे. कॅबिनेट पद त्यांच्याकडे मिळालेले आहे आणि एक कर्तृत्ववान धडाडीचा तरुण एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मला वाटतं की बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याला जास्तीत जास्त शासनाच्या योजना आणि विकासाचे प्रकल्प कसे राबतील हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा काम चांगलं होईल अशी मला आशा. आत्महत्या केली तर शेतकरी आत्महत्या आपलं सरकार काय दिलासा देणार? आपण कृषी मंत्री आहात, काय सांगू शकता 2 शब्द? आपण छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्ज सन्मान योजना राज्यामध्ये राबवली. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 1.5 लाखापर्यंत आपण कर्जमाफी शेतकऱ्याला द्यायचा निर्णय घेतला. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याला अडचणी आल्या की थेट मंत्रालयाचंच दार ठोठावं लागेल म्हणून आपण आता त्या कर्जाच्या संदर्भामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आठवड्यातून 2 वेळा आढावा बैठका घेतील, शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती तिथं सोडवल्या जातील की एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. मी शेतकऱ्यांना आव्हान करेन की बॅकलॉग मोठा आहे, कारण शेतीमध्ये पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे होती. त्या पद्धतीनं गुंतवणूक गेल्या 60 वर्षामध्ये केली गेली नाही. आपण जर बघितलं एका बाजूला अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना असेल, अशा अनेक नव्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल कसा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होईल, बाहेरून जो शेतमाल येत आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आयात कर लावण्याचं काम मोदी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि अगदी हा बुलढाणा जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे आणि आपण परदेशामधून येणारं आयात तेल हे कमीत कमी आयात करायचं, त्याच्यावर आयात कर वाढवायचा हा पण निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे चांगले मिळतील आणि सोयाबीनची MSP सुद्धा, आधारभूत किंमत सुद्धा निश्चितपणानं वाढवलेली आहे. आपण विधानसभेच्या 11 जागाची मागणी करणार आहात तर रयत क्रांती संघटना ही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करते आणि युवा नेतृत्व म्हणून प्रशांतदादा ढोरे पाटील हे पुढे येत आहे. त्यांच्यासोबत काम करणारे विनायक सरनाईक असतील, त्यांचे सहकारी अत्यंत चांगल्या दिशेनं काम करतायत. तर या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये असं तरुण नेतृत्व, गोरगरिबांचं नेतृत्व करणारं नेतृत्व प्रशांतदादा ढोरे पाटील जर पुढे आले, त्यांना जर संधी मिळाली तर या संधीचं सोनं होईल असं तुम्हाला वाटत नाही का? एकंदरीत आम्ही 12 जागा माहितीकडे मागितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चिखली आहे, मेहकरची एक जागा आहे आणि या जागा पहिल्यांदा जागा वाटपमध्ये आमच्या वाटणीला जागा आल्यानंतर मग आम्ही कार्यकारिणीची बैठक बोलू आणि त्या बैठकीमध्ये जे कार्यकर्ते लढायला इच्छुक आहेत आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जागा मिळाल्यानंतर उमेदवारीचा आम्ही निर्णय. आपली भूमिका आम्ही सतत रयत क्रांती संघटनेची भूमिका, सरकारची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचवत असतो. केकेला बद्दल 2 शब्द काय सांगू शकता? मी मगाशीच म्हटलं की ग्रामीण भागातला जनतेचा आवाज हा खऱ्या अर्थानं सरकारच्या दरबारी असेल किंवा जिथं न्याय मिळतो त्या दरबारापर्यंत पोहोचवण्याचं एक आपण चांगलं काम या माध्यमातून करत आहोत आणि निश्चितच सर्वसामान्य माणसाचा आवाज हा जिथं त्या आवाज पोहोचला पाहिजे आणि त्या प्रश्नाला त्यांच्या न्याय मिळाला पाहिजे तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून करत आहोत. माझ्या मनापासून हार्दिक मालगणीमध्ये आणि आपल्यासोबत होते महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. केकेलावीमध्ये या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिव.